श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण दिवाळीनिमित्त मी काय काय खरेदी केलेली आहे ती तुम्हाला दाखवते आणि तुम्हीही ती काय खरेदी करावी दिवाळीची सेवा सुरू होण्यापूर्वी. अष्टमी तर अमावस्येपर्यंत म्हणजे 24 ऑक्टोबर पासून तर लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला सेवा करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्यांची आवश्यकता आहे त्या गोष्टी तुम्हीही आणून ठेवा, म्हणजे ऐन वेळेला आपली फजिती होणार नाही. तर त्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवते. तर मी इथे घेतलेली आहे गाईची गौरी. मी अशी नेहमी आणत असते, याच्यावर कापूर लावून घरातने दररोज संध्याकाळी मी जाळत असते. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गौऱ्या लागणार आहेत. तर ह्या गौऱ्या हवन करताना कमळगठ्ठ्याच्या मण्यांचं आपण हवन करू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर त्या दिवशी लागतील आपल्याला थोडीशी समिधा, गाईचं तूप, ते आपल्याला आता दिवाळीला दिवे लावण्यासाठी सुद्धा लागणारच आहे. आणि भीमसेन कापूर, तेही आपल्याला होमलासुद्धा लागेल आणि आपल्याला दिवाळीसाठी दररोज संध्याकाळी ह्या गौरींवर जाळण्यासाठी सुद्धा भीमसेन कापूर लागणारच आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे तर ते आहे आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार हा दीपावली संच. हा संच तुम्हाला तुमच्या घराजवळच्या कुठल्याही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल. मागच्या वर्षी बऱ्याच मैत्रिणींना हा सेट मिळाला नव्हता, तर आता तुम्ही लवकर आणून ठेवा. आणि त्याच्यात काय काय आहे आणि त्यावर कशी सेवा करायची आहे अष्टमीपासून तर लक्ष्मीपूजनापर्यंत ते तुम्हाला मी सांगते. तर ह्या दीपावली संचामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याची एक इन्फॉर्मेशन कागद पण मिळणार आहे. मी दरवर्षी हा संच आणूनच पूजा करते. तर बघा, ह्या संचात निघणाऱ्या गोष्टी: गुलाबजल, जे आपल्याला घरात शिंपडण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीला अभिषेक घालण्यासाठी, श्रीयंत्राला अभिषेक घालण्यासाठी सुद्धा आपल्याला लागणार आहे. घरात शिंपडण्यासाठी पंचगव्य, उठण्यासोबत हे पंचगव्य आंघोळीसाठी फार उपयुक्त आहे. याने भूत प्रेत बाधा सर्व नष्ट होत असतं. हे लावून असंही आपण दररोज मुलांनासुद्धा किंवा आपण मोठ्यांनीसुद्धा अमावस्या पौर्णिमेला हे पंचगव्य लावून आंघोळ केली तर फार चांगलं असतं. फार उपयोग आहेत त्याचे. त्यानंतर आहे सुगंधी उटणे, जे दिवाळीचे पूर्ण 5 दिवस आपण हे उटणे आणि हे पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे. पंचगव्य आपण फरशी पुसतानासुद्धा त्यात टाकलं तर खूप चांगलं असतं. त्यानंतर आहे इथे त्यांनी दिलेलं धूपनंतर आहे ही अत्तरची बाटली. ही ना अत्तर आहे वाटतं, हे महाराजांना लावण्यासाठी, फोटोला लावण्यासाठी, लक्ष्मी मातेच्या महाराजांच्या फोटोला मूर्तीला लावण्यासाठी. त्यानंतर हे कमळगठ्ठ्याचे मणी, ही पांढरी मोहरी आणि रक्षा. ह्या 3 गोष्टींची आपल्याला अष्टमीपासून तर लक्ष्मीपूजनापर्यंत दररोज सेवा करायची आहे. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला ह्या कमळगठ्ठ्याच्या मण्यांचं हवन करायचं आहे. दुसरी ही एक आहे गोमूत्राची बाटली. ही आपल्याला दररोज घरात शिंपडायचं आहे संध्याकाळी सेवेला बसण्यापूर्वी, आणि मग सेवेला बसायचं आहे हे पिवळी मोहरी आणि रक्षा हातात घेऊन. तर त्यावर काय सेवा करायची आहे, कशी करायची आहे तेही मी तुम्हाला सांगते. हा कागद आहे, ह्यात सर्व त्यांनी दिलेलं आहे, काय कशी वाचायचं ते करायचं. तर बघा, दीपावली दरम्यान हे लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म हे तुळशीजवळ दाराजवळ काढायचं आहे. त्यानंतर ही गायची पावले, स्वस्तिक, गोपद्म, लक्ष्मीची पावलं हे देखील दाराजवळ काढून दरवाजा सुशोभित करायचा आहे. उंबरठा हळदीने सारून सुशोभित करायचा आहे. संध्याकाळी सेवेला बसताना गोमूत्र आधी घरात शिंपडायचं आहे. त्यानंतर मग सेवेला सुरुवात करायची आहे. तुपाचा दिवा दाराजवळ लावायचा, तुळशीला दिवा अगरबत्ती लावून, देवांजवळ दिवा अगरबत्ती लावून आपण सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर ही जी पांढरी मोहरी आहे, ही पांढरी मोहरी आणि ही रक्षा ही हातात घ्यायची आधी. तर ह्या पद्धतीने हे बघा, हे अशी हातात पांढरी मोहरी, पिवळी मोहरी म्हणता, कोणी पांढरी मोहरी म्हणतं, आणि रक्षा. जर तुम्हाला हा
दीपावली संच मिळाला नसेल, उपलब्ध झाला नसेल, तर कमीत कमी तुम्ही ही पांढरी मोहरी, पिवळी मोहरी, रक्षा, हे रक्षा तर आपण घरात आपण अगरबत्ती लावतो सेवा करत असताना, तिची जी रक्षा असेल तीसुद्धा चालेल. या पिवळ्या मोहऱ्या आणि हे कमळगठ्ठ्याचे 16 मणी आणायचे आहेत तुम्हाला. हे दोघी पूजेचे साहित्य. च्या दुकानात सुद्धा तुम्हाला कमळगठ्ठ्याचे मणी, पांढऱ्या मोहऱ्या मिळून जातील. आणि रोज मग तुम्हाला हे पांढऱ्या मोहऱ्या थोड्या हातात घ्यायच्या आहेत, पांढऱ्या म्हणा पिवळ्या म्हणा, आणि थोडीशी आपली रक्षा हातात घ्यायची आहे. त्यानंतर हे हातात घेतल्यानंतर आधी गोमूत्र शिंपडून यायचं आहे आणि मग देवांजवळ येऊन बसून हे हातात घेऊन तुम्हाला इथे दिलेला आहे बघा त्यांनी, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे, 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे, 1 वेळा म्हटलं तरी चालेल. त्यानंतर 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आहे, ते सुद्धा 1 वेळा म्हटलं तरी चालेल. आपल्या चॅनलवर तुम्हाला कालभैरव अष्टकचा व्हिडिओ मिळून जाईल 1 वेळा, तो तुम्ही 11 वेळा रिपीट करून घेऊ शकतात. वल्गा सुक्ताचा पण आहे, तो सुद्धा तुम्ही 11 वेळा रिपीट करून घेऊ शकतात. त्यानंतर मग ते म्हटलं गेल्यानंतर ही रक्षा तुम्ही उठून आपल्या संपूर्ण घराबाहेर सर्वकडे टाकून यायची आहे आणि म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या घराचं संरक्षण करा. ह्या सेवेमुळे, ह्या रक्षेमुळे तुमच्या घराचं वर्षभरासाठी संरक्षण होत असतं. त्यानंतर ही रक्षा टाकल्या गेल्यानंतर अष्टमीपासून तर दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत कुलदेवतेच्या टाकावर आपल्याला श्रीसूक्त म्हणून 1 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणून अभिषेक करून अत्तर लावायचा आहे. मूर्ती नसेल कुलदेवतेची तुमच्याकडे टाक नसेल तर फोटोला सुद्धा चालू शकतं. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा श्रीसूक्ताचा किंवा पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे. पुरुष सूक्ताचा अभिषेक महाराजांच्या मूर्तीवर कसा करता तो व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तर पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल महाराजांची सुद्धा फोटोला अत्तर लावलं तरी चालेल. जी अत्तरची बाटली इथे निघाली आहे ती, तुम्ही बाहेरून दुसरी घेतलेली असेल ती सुद्धा चालेल. तर अभिषेक करून 1 वेळा पुरुष सूक्त, श्रीसूक्त म्हणा किंवा 16 वेळा म्हटलं तर अतिउत्तम. ते म्हटल्यानंतर मूर्तीला अत्तर लावायचं आहे, महाराजांच्या मूर्तीला सुद्धा आणि कुलदेवतेच्या टाकाला सुद्धा. मूर्ती तुमच्याकडे नसेल, टाक नसेल, फोटोला लावला तरी चालेल. त्यानंतर मग हे रक्षा फेकून आल्यानंतर हे कमळगठ्ठ्याचे 2 मणी हातात तुम्हाला घ्यायचे आहेत. कमळगठ्ठ्याचे 2 मणी हातात घेतल्यानंतर त्यांनी इथे सांगितलं आहे बघा, 2 मणी हातात घेतल्यावर 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, हे सर्व म्हणून ते 2 मणी एका डब्बीत तुम्हाला गाईचं तूप टाकून त्यात भिजत ठेवायचे आहेत बाजूला. पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगळे 2 मणी घ्यायचे, त्यावरही कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र, 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्राची, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची, असं म्हणून पुन्हा ते 2 मणी आपल्याला त्या डब्बीत ठेवायचे आहेत, गाईच्या तुपाच्या डब्बीत. असं करत 8 दिवसात आपले 16 मणी बरोबर गोळा होतील. जर तुमचं एखाद्या दिवशी जमलं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या पहिल्या दिवसाचे 2 मणी आणि त्या दुसऱ्या दिवसाचे 2 मणी असे 4 मणी हातात घेऊन म्हणायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला अष्टमीच्या दिवशी जमलं नाही, मग तुम्ही नवमीच्या दिवशी ही सेवा करताना अष्टमीचे 2 मणी, नवमीचे 2 मणी, पहिल्या दिवसाचे 2 मणी, दुसऱ्या दिवसाचे 2 मणी असे 4 मणी हातात घेऊन सेवा करायची आहे. तुमचं अगदीच नाही जमलं तर शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्ही पूर्ण 16 मणी हातात घेऊन ही सेवा करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी हवन करू शकता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला ही हवनाची थोडी समिधा, गाईची गौरी, गाईचं तूप, भीमसेन कापूर हे सर्व टाकून आपल्याला हवन कुंडामध्ये हे सगळं टाकून हवन कुंड पेटवायचं आहे आणि त्यात हे मणी टाकून जे आपण 8 दिवस त्यांची सेवा केलेली असेल अष्टमीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत, हे कमळगठ्ठ्याचे मणी हे सुद्धा त्या हवनात टाकून आपल्याला त्याचा हवन करायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी. ते लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचं हवन सकाळी करत असताना सुद्धा काय म्हणायचं आहे ते सुद्धा त्यांनी ह्या हे माहितीपत्रकामध्ये दिलेलं आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही हा संच घेऊन सेवा करू शकता आणि जरूर करा. लक्ष्मीपूजनाची सेवा आपण ही वर्षभरात एकच वेळा करत असतो. पूर्ण घराची ही सेवा करून पूर्ण घराचं वर्षभरासाठी आपण संरक्षण करून घेत असतो. त्यामुळे ही सेवेची संधी सोडू नका मैत्रिणींनो. जरूर ही सेवा करा आणि ही सर्व सेवा लक्ष्मीची आहे. त्यामुळे सर्व मैत्रिणींनी लक्ष द्यायचं आहे की हातात आपल्या हिरव्या असो काचेच्या असो 2 बांगड्या घाला, पायात जोडवी घाला, गळ्यात मंगळसूत्रांची काळी माळ घाला
आणि त्याचप्रमाणे कपाळी कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या. साडी घातली तर चांगलंच आहे, नाही घातली तर ओढणी डोक्यावर घेऊन ही सर्व सेवा करायची आहे. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.